Hello students, how are you? I hope you all are very well. Okay, now let's start our chapter number 1 and our point is introducing 7-digit number. Okay, in last two videos we introduced 6-digit numbers. Okay, आपण 6-digit numbers शिकलेलो आहे लिहायला आणि वाचायला. Now today we see let's introduce 7-digit number. Okay, 7-digit number म्हणजे 7 अंकी संख्या. ठीक आहे, त्याचा आपण आज इथं अभ्यास करूया. नाव in your textbook there is an example for you. Suppose 10 farmers borrow ₹1 lakh each from a bank. Okay, suppose 10 farmers borrow ₹1 lakh each from a bank. Then how much is the loan or is the total loan? How much is the total loan given by the bank to them? Okay, simple example दिले. काय दिले? Suppose 10 farmers borrow ₹1 lakh each from a cooperative bank. Then how many total loan given by the bank to them? काय सांगितलेलं आहे? समजा 10 शेतकऱ्यांनी एका बँकेतून काय केलेलं आहे, 1-1 लाख प्रत्येकानं 1-1 लाख असे पैसे बोरो केलेत म्हणजे घेतलेत किंवा लोन घेतले. ठीक आहे, मग त्या बँकेनं टोटल किती रुपये लोन दिलं त्या सगळ्या शेतकऱ्यांना, सगळ्या म्हणजे त्या 10 शेतकऱ्यांना. ओके, मग ते आपण कसं फाइंड आउट करणार आहे? बघा, एका शेतकऱ्याने किती घेतले? 1 लाख. असं प्रत्येकाने 1-1 लाख घेतलेलं आहे. ठीक नाही, एकावरून आपल्याला 10 शेतकऱ्यांची टोटल लोन काढायचे. म्हणजे एकावरून अनेकाची किंमत जर काढायची असेल तर आपण वी हॅव टू मल्टिप्लाय. ओके, सो वी मल्टिप्लाय 1 lakh बाय 10. ठीक नाही, प्रत्येकाने 1 लाख अशी किती शेतकरी आहेत? 10. म्हणून वी हॅव टू मल्टिप्लाय 1 lakh बाय 10 and we get the total amount. ओके, टोटल लोन किती घेतलं, बँकेनं किती दिलं किंवा शेतकऱ्यांनी, त्या शेतकऱ्यांनी 10 शेतकऱ्यांनी मिळून किती लोन घेतलं ते आपल्याला समजलं. होय की नाही? ठीक आहे, नाव आय मल्टिप्लाय हिअर. ओके, दिस इज अ व्हॉट इज दिस नाव? दिस इज अ 1 lakh. ओके, 1 and 50 1 lakh. ओके, when we multiply by 10 we get 10 एक्स्ट्रा. आहे नाही, जर आपण 10 न मल्टिप्लाय केलं कुठल्याही नंबरला, or we can write like this in simple method. Okay, in shortcut आपण असं लिहा. ठीक आहे, 1 lakh multiply by 10. when we multiply by 10 we give 10. आहे नाही, ह्या नंबरवर फक्त 1 0 दिला की आपल्याला आन्सर मिळतो. आहे नाही, नाव we get this is a 1 lakh and when we multiply by 10 we add 1 0 here. Okay, now how many rupees we get? What we call this? 10 lakh. ठीक नाही, 1 लाखाला आपण 10 न जर गुणलं, ठीक नाही, इन शॉर्ट जर गुणाकार करायचा म्हटलं तर ज्यावेळी आपण 10 ने एखाद्या संख्येला गुणतो त्यावेळी काय करतो, तीच संख्या लिहायची, फक्त त्याच्यावरती काय करायचं, 1 0 वाढवून लिहायचं. शॉर्टकट आहे. की नाही मल्टिप्लिकेशनचा. ज्यावेळी आपण एखाद्या संख्येला 10 न मल्टिप्लाय करतो त्यावेळी आन्सर काय येत असतं, नेहमी तीच संख्या, फक्त त्याच्यावरती 1 0 वाढवायचा. मग आपण हे 1 lakh लिहिलं ऍज इट इज, 1 lakh लिहिलं ऍज इट इज आणि त्याच्यावरती आपण काय केलेलं आहे, फक्त 1 0 वाढवलेलं आहे. आणि ही जी आपल्याला संख्या मिळालेली आहे त्याला काय म्हणतो आपण? 10 lakh. काय म्हणायचं? 10 lakh. ओके, दिस इज 10 lakh. Okay, and 10 lakh is a 7-digit number. ठीक है, 10 lakh is a 7-digit number. Now count the digit 1, 2, 3, 4, 5, 6, 7. Okay, 10 lakh is a 7-digit number. So we study about 7-digit number. ठीक है, हा आला आपला 7-digit number. ठीक है, आता 10 lakh. ठीक है, 10 lakh. See here. Okay, now this is a 10 lakh. So when we
write a 10 lakh. Okay, we काय म्हणतात त्याला युज्ड प्लेस. आपण जे प्लेस लिहितो, आपण जे नंबरचे प्लेस लिहितो, वी हॅव टू ऍड वन प्लेस टू द लेफ्ट ऑफ लॅक. ओके, वी हॅव टू ऍड द प्लेस टू द लेफ्ट ऑफ लॅक प्लेस, or we can write the place 10 lakh at the left of the lakh place. Okay, I show you here. This is a unit place. Okay, unit place. Now this is a tens place. आपण प्लेस परत एकदा आपण काय करूया, प्लेस आधी लिहून घेऊया. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला 10 lakh प्लेस आपण कुठं नक्की लिहायचं ते समजेल. युनिट, टेन्स, 100. ओके, लेफ्ट साइडला आपण इकडं प्लेसेस वाढवत जातो. कुठल्या साइडला? लेफ्ट साइडला. 100 युनिट, टेन्स, 100 नंतर 1000, देन 10,000. ओके, आफ्टर 10,000 वी क्रिएट अ प्लेस फॉर लॅक. ओके, 6 डिजिट नंबर मध्ये आपण इथं लॅकचं प्लेस कुठं क्रिएट केलं? 10,000च्या लेफ्टला. आता जेव्हा आपण 7 डिजिट नंबरचा अभ्यास करतोय त्यावेळी काय करायला पाहिजे? आपण लॅक जी प्लेस आहे त्याच्या लेफ्टला आपण 10 लॅकचं प्लेस क्रिएट केलं पाहिजे. तुम्ही 10 लॅक. ओके, दिस इज अ 10 लॅक प्लेस. आलं लक्षात? वी क्रिएट अ प्लेस फॉर 10 lakh here on the left of lakh. लॅक झाल्यानंतर 10 lakhचं प्लेस आपल्याला क्रिएट करावं लागेल. ठीक आहे ना. वी प्लेस दिस डिजिट. ओके, हे 10 lakh मी आता इथं तुम्हाला प्लेसच्या खाली प्लेस करून दाखवते. ठीक आहे. Now we get the 10 lakh. Okay, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. Okay, in 7 digit numbers, how many places are there? Unit, tens, 100, 1000, 10,000, lakh and 10 lakh. Okay, and we put comma here. Okay, and we read as a 10 lakh. We read as a 10 lakh. Okay, you understand this point? ठीक आहे. आपण काय केलं? पहिल्यांदा 10 lakh म्हणजे त्याच्यामध्ये किती डिजिट येतात ते बघितलं. 7 डिजिट येतात. त्यानंतर आपण प्लेस तयार केलं. 10 lakh साठी आपण प्लेस तयार केलं. ओके, प्लेस कुठं असणार आहे? ते लॅकच्या लेफ्ट साइडला. ओके, नाव वन मोर पॉइंट. नाव नेक्स्ट पॉइंट इज व्हेन नेक्स्ट पॉइंट काय आहे? हे 10 lakh आपण 10 lakh म्हणतो. इन वेस्टर्न कंट्रीज इट ऑल्सो कॉल्ड 1 million. 10 lakhs means 1 million. Okay, in western countries the term million is used. 1 million is equal to the 10 lakh. Okay, this is a 10 lakh. 10 lakh is equal to 1 million. आलं लक्षात? 1 million म्हणजेच काय? 10 lakh. 10 lakh म्हणजे 1 million. वेस्टर्न कंट्रीज मध्ये लाखला मिलियन्स असं सुद्धा म्हणतात. आणि हाऊ मेनी? 10 lakh मीन्स 1 million. ठीक आहे. दिस इज अवर नेक्स्ट पॉइंट. नाव थर्ड वन पॉइंट इज अ we read the 1000 and 10,000 place together. Okay, we can read 1000 place and 10,000 place together. Like this we also read lakh place and 10 lakh place together. Okay, बघा आपण 1000 and 10,000 प्लेस आपण एकत्र रीड करतो. रीड करताना आपण ते दोन प्लेस एकत्र रीड करू शकतो. त्याचप्रमाणे आपण लॅक प्लेस आणि 10 lakh प्लेस ते सुद्धा एकत्र रीड करू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, this is a number. Now count the digits 1, 2, 3, 4, 5, 6, 7. Okay, this is a 7 digit number. Now 7 digit number म्हणजे इथं कुठले कुठले प्लेसेस असणार? युनिट असणार. ओके, आय राईट हिअर प्लेसेस ऑल्सो.
So you can get easily 100, 1000, then 10,000, lakh and 10 lakh. Okay, you need tens, 100, 1000, 10,000, lakh and 10 lakh. So we can read lakh place आणि 10 lakh place together. ओके, जसं आपण आता हे दिस इज 35. ओके, आपण हे 10,000 प्लेस आहे आणि हे 1000 प्लेस आहे, पण आपण रीड करताना 35,000 म्हणतो आहे की नाही. म्हणजे 1000 आणि 10,000 प्लेस आपण टुगेदर रीड करतो. आणि आपण युनिट आणि टेन्स हे सुद्धा प्लेस पण एकत्र रीड करतो. आपण हे 1-4 न म्हणता काय म्हणतो, 14 म्हणतो. त्याचप्रमाणे आपण 1000 आणि 10,000 प्लेस एकत्र रीड करतोय. रीड करताना आपण असं 3,000, 10,000 आणि 5,000 असं म्हणतो का, नाही म्हणत. नाही, आपण 10,000 आणि 5,000 असं म्हणतो का रीड करताना, नाही म्हणत. आपण काय म्हणतो 35,000 असं एकत्र रीड करतो. त्याचप्रमाणे आपण लॅक आणि 10 lakh हे प्लेस सुद्धा आपण एकत्र रीड करू शकतो. फॉर एक्झाम्पल 18 lakh. ठीक आहे, असं म्हणणार नाही आपण 110 lakh आणि 8 lakh असं रीड करायचं नाही. ठीक आहे, 110 lakh आणि 8 lakh असं रीड न करता आपण काय करूया, हे 2 डिजिट म्हणजे लॅक आणि 10 lakh प्लेस आपण एकत्र रीड करायचं. म्हणजे कसं होणार, ते 18 lakh होणार. आलं लक्षात. 110 lakh आणि 8 lakh असं रीड करायचं नाही. कसं करायचं, 18 lakh. ठीक आहे, इथं सुद्धा 310,000 आणि 5,000 असं रीड नाही करायचं. कसं करायचं, 35,000 म्हणजे एकत्र ते 2 प्लेसेस आपण एकत्र रीड करायचे. हे 2 प्लेसेस आपण एकत्र रीड करतो. ठीक आहे, आणि टेन्स आणि युनिट हे प्लेस सुद्धा आपण एकत्र रीड करतो. बट 100 प्लेस आपण एकत्र रीड करत नाही. ठीक आहे. नाव आय राईट हिअर this number in words. Okay, how we can read this number. Okay, 18 lakh. Okay, 18 lakh, 35,000. ठीक आहे, 10 lakh and lakh प्लेस मी एकत्र काउंट केले, एकत्र रीड केले. ठीक आहे, आणि 10,000 and 1000 प्लेस ऑल्सो वी कॅन रीड टुगेदर. ठीक आहे, 35,000. नाव 600. 614. Tens and unit place also we read together. Tens and unit place. So 614. Okay. आलं लक्षात. 18,35,614. Okay. Now you understand how to read and write the 7-digit numbers. Okay, how to read and write the 7-digit numbers and also the places. Okay, 6 digits साठी आपण लॅक प्लेस क्रिएट केले. तसं 7 डिजिट नंबर मध्ये जेव्हा आपण 7 डिजिट नंबर लिहितो तेव्हा कुठलं प्लेस ऍड होतं, तिथं 10 lakh हे प्लेस ऍड होतं. आणि सो वी कॅन रीड 35,614. आलं लक्षात. Now we stop here and we see some examples of 7-digit numbers. How to write the numbers and how to read the number. Okay, or how to convert the numbers from word. Okay, or word from number. ठीक आहे. 7-digit number कसे वाचायचे, लिहायचे, किंवा जर फिगर मध्ये दिलं असेल तर वर्ड मध्ये कसं लिहायचं आणि वर्ड मध्ये दिलं असेल तर फिगर मध्ये कसं लिहायचं हे आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहूया. ठीक आहे, बाय, सी यू.